काही दिवसांनी आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो. तो कार्यक्रम आमच्यासाठी महत्त्वाचा होता. पण आम्ही इथे येताना आम्हाला खूप आठवणी आल्या. कारण कसं आहे, की हे जवळ-जवळ आम्ही 17 वर्षांनी मी इकडे गेले होते. कारण हे जे ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो, ते हनुमानाचं मंदिर माझ्या शाळेच्या शेजारीच आहे. हनुमानाच्या मंदिरामध्ये जीर्णोद्धार कार्यक्रम होता. नवीन मूर्ती त्यांनी स्थापन केली होती. खूप छान सजावटही केली होती आणि आम्ही हनुमानाच्या मंदिराला आम्ही तिथे भेट दिली. त्याच्यानंतर मग आम्ही तिथे नमस्कारही केला आणि बघतो तर तिथे एक कीर्तन सुरू होतं. कीर्तन खूप छान त्यांनी म्हटलं होतं. आम्ही थोडा वेळ तिथे कीर्तनासाठी थांबलो, कारण आम्हाला पुढे त्या कार्यक्रमाला जायचं होतं. माझा मुलगासुद्धा तिथे आनंदाने उड्या मारत होता. मग आम्ही नंतर पुढे आम्ही महाप्रसादाचा आस्वाद घेतला. खरंच खूप छान महाप्रसाद होता. आता तो कार्यक्रम आहे कोकणचा साज संगमेश्वरी पाच. खूप छान कार्यक्रम तिथे त्यांनी होता आणि तो अत्यंत लोकप्रिय आणि कौतुकास्पद करणारा हा लोकनाट्य, मराठी लोकनाट्य मी म्हणेन आहे. सो आपली जी बोलीभाषा आहे संगमेश्वरी, ती कोकणी संस्कृती त्यांनी जिवंत ठेवण्यासाठी ह्या लोककला नाट्य आपल्यासमोर सादर करत असतात. लोकनाट्याची जी सुरुवात झाली ती एका गणपतीच्या आराधनेने सुरुवात झाली आणि खूप भारी वाटत होतं. कारण कसं आहे, की ह्यांचे जवळजवळ 718 प्रयोग झालेले आहेत ह्या लोककला नाट्याचे. आणि ह्या लोककला नाट्यामध्ये एक प्रसिद्ध लोककला, सण उत्सव, जाखणी नृत्य आणि नमन यासारख्या परंपराचे उत्कृष्ट सादरीकरण केले जाते. त्याचबरोबर इकडे तुम्ही बघत असाल, की इथे आपण काय करतो, की आरत्या करतो. त्या आरत्या आपण गणपतीमध्ये जेव्हा सगळेजण वाडीतली लोकं येतात, आरती करतात आणि ते खूप भारी वाटत होतं. असं वाटत होतं, की खरंच आता गणपतीचे सण सुरू आहेत. त्याच्यानंतर मग तिथे मीटिंग्स वगैरे सुरू होते. मग मीटिंगमध्ये बसतात, मग एकमेकांची कशी खेचतात हे त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं, की कोकणची माणसं भजनामध्ये पण केवढे तल्लीन होऊन भजन करतात. सचिन काळे हे जे कलाकार आहेत त्यांनी कोकण आणि त्यांनी कोकणाच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वास्तव्याला भिडणारे जे प्रश्न आहेत ते एका मुंबईकर पर्यटका जो डॉक्युमेंटरी करायला आलेला असतो त्याच्यासमोर त्यांनी सांगितले, की नोकरी उद्योगधंद्यानिमित्त शहरांकडे स्थलांतरित होतात. त्याच्यामुळे कोकण हे ओस पडत चालले आहेत. कोकणातील बोलीभाषा पण कोणीही बोलायला मागत नाही आणि हे त्यांनी त्यांचे चांगले सादरीकरण तिथे दाखवले. त्याच्यानंतर मग बघतो तर आम्ही तिथे जागरण नृत्य खूप छान प्रकारे त्यांनी तिथे आम्हाला करून दाखवले. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला नमन करून दाखवले आणि नमन म्हटलं की तिथे आपला गणपती हा येणारच आणि त्याचबरोबर शंकासूरही तिथे